काय नाव रे बाळा तुझं? कृष्णा. कुठं राहतो? हां, हडकोत राहतो. कशाला आलता इकडं असतो? जेवण करायला आलता. कोणाकडे आलता जेवायला का? इथं आला होता. बरं, नेहमी येतो तू जेवायला? नेहमी येतो. शाळेत जातो ना? काका काय शिकवतो तुला? काका तुला नेहमी फुकट जेवण घालतात ना सगळ्या मुलांना? हां, काय काय मला सांग ना, काय काय काका काय सांगतात? जेवण दिन पण काय केलं पाहिजे विचारतात. शाळेत गेला नाही गेला तर मग नाही म्हणतात का जेवायला? गेलं तर जेवण, नाही तर नाही जेवण. हा, तू तर मोठा मनुष्य होणार. तुझं बोट पण मोठं झालेलं आहे. सहावा सहा बोट. दोन्ही हाताला 6 बोट आहे बेटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. काय नाव विचारलं? जाणार ना रोज शाळेत? मग शाळेत जायचा, अभ्यास करायचा, मोठं व्हायचं. काय व्हायचं? कशाने? अभ्यास करून. म्हणून माती अंगावर झाली का? काय नाव तुझं? रोहित पुराडे. काय करतात आई वडील तुझे? खड्डे खाणतात. सगळे मजूर मुलांचे तुमचे आई वडील सगळे मजूर आहेत का? तिथं कुठं राहतात? हडकोच्या पुढं त्या झोपडीत? झोपडपट्टीमध्ये राहतात. मग इकडं कोणाचं हॉटेल आहे? काय नाव त्यांचं? नाव नाही माहिती, फक्त काका माहिती एवढं. शाळेत पण सोडतात का त्यांच्या गाडीत? आणि काय सांगतात? अभ्यास कर आणि मोठा हो. बरोबर. हे जे आहेत गरीब मुलं, ह्यांचे आई वडील खड्डे करतात आणि काही अशिक्षित असल्यामुळे आपण ह्यांना एक संदेश देतो. आणि हे जे आहेत मुलं, हे देशाचं भविष्य आणि राष्ट्राचे आहे. ह्यांच्यापासून देश घडणार आहे आणि ह्यांना आपण देश सेवेमध्ये घडून आणण्याचं काम आपलं आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, शिका. जसं बाबासाहेब आंबेडकर सांगितलं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. तसं आपण काय करू, त्यांना एकदम म्हणजे अल्पदरापेक्षा कमी म्हणजे बिगर पैसे जेवण देतो. पण ह्यांना काय म्हणतो, शिका, तुम्ही शिका, मोठं व्हा. कारण ह्यांच्या एवढे आई अशिक्षित असतात, कष्टकरी असतात. ह्यांना काही एवढं नॉलेज असतं. त्यांना वाटतं की बाबा आपण खड्डे करू, आपल्या मुलांनी खड्डे केले पाहिजे, पण तो व्यर्थ ठरला पाहिजे. ह्यांचे मुलं मोठे झाले पाहिजे. आज तुम्ही बघा जगामध्ये किंवा भारतामध्ये जे स्मशानामध्ये जे आईवडील काम करतात, त्यांचे मुलं मुले IAS IPS अधिकारी झालेले. असे जे गरीब आहेत लोक, त्यांचे मुलं श्रीमंत झाली पाहिजे, पण जेणेकरून ह्यांच्या आईवडिलांना काम करायची वेळ नाही आली पाहिजे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन.
टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.